आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी ज्या दिवसापासून या घरात आली आहे ना तेव्हापासून त्या सतत माझा अपमान करतात. मी गरीब घरातून आली आहे. मी देवाण सरांसाठी काही करू शकत नाही म्हणून हिणवतात. आतापर्यंत खूप ऐकलं मी, पण आता नाही. आता मला त्यांना सिद्ध करून दाखवायचंय की मी सरांसाठी काहीतरी करू शकते. नाही, मला माहितीये दागिने विकत घेऊन किंवा पैशांनी प्रेम व्यक्त करणं खूप चुकीचं आहे. ते माझ्या तत्वातही नाही बसत आणि माझा स्वभावही नाहीये तसा. पण भैरवी मॅडमना पैशांची आणि स्टेटसची भाषा कळते ना, त्याला आपण काय करणार आहे. म्हणून यावेळी मला त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायचंय. तू ठरवलंयस तर मी तुझ्या आड येणार नाही बाळा. पण एक लक्षात ठेव, देवांचं या घरातल्या प्रत्येकाचं तुझ्यावर असलेलं प्रेम कधीच कमी होणार नाही. त्यामुळे तू कसली काळजी करू नकोस. आता लवकरच आपल्या घरात बाप्पा येणार आहेत. विघ्नहर्त्याच्या आगमनाने तुझ्या आयुष्यातली सगळी विघ्न दूर होतील बघ. आई, मी आता निघते. मला ऑफिसला जायला उशीर होतोय. पण उपाशी जायचं नाही, दूध पिऊन जायचं. हो, मी येते. यशस्वी हो. येते. हो नी. बाप्पा, तुझ्या आगमनाने आमच्या घरातली सगळी संकट संपून जाऊ दे. सर, तुम्ही गेला नाहीत अजून? ऍक्च्युली सगळ्याची मीटिंगच पोस्टपोन झाली आहे, त्याच्यामुळे आता जरा उशीर ऐकला तरी चालणार आहे. बरं ठीक आहे, तुम्ही आरामात या. मी निघते आता पुढे. हा, हो. हॅलो 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 मॅडम, काय 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 तुम्ही कुठे जाताय? तुमच्या नवऱ्याबरोबर जा ना ऑफिसला. तो पण तुमच्याच ऑफिसमध्ये काम करतो, माहितीये ना तुम्हाला. सर, मी ऑफिसमध्ये काम करणारी एम्प्लॉई आणि माझे मिस्टर तिथे बॉस. आता बॉस सोबत मी सारखी गेले तर ते बरोबर नाही वाटणार ना. आणि खरं सांगू का, मला ना सामान्य माणसांसारखं राहायला आवडतं. म्हणजे तुम्ही बघा ना, माझ्यासारख्या कित्येक अशा मुली आहेत ज्या बसने ट्रेनने प्रवास करून ऑफिसला जातात आणि ऑफिसवरून घरी आल्यावर घरातली सगळी कामं करतात, ते पण हसत खेळत, अजिबात थकत नाही. मला ना अशा मुलींचा खूप हेवा वाटतो, कौतुक वाटतं आणि ना त्यांना समजून घ्यायला सुद्धा आवडतं. नाही, पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास केला ना, त्या बायकांशी ओळख होते, त्यांच्याशी मैत्री होते आणि प्लस समजून घेण्याची संधी सुद्धा मिळते. मला ना म्हणूनच तुम्ही खूप आवडता. तुम्ही आता जहागीरदारांची सून झाला आहात, पण तुम्ही तुमचे रूट्स नाही विसरत. तर बरेच लोक असतात ज्यांच्या हाती पैसा आला की लगेच बदलतात ते. पण मी कधीच नाही बदलणार, कारण माझ्या आईचे संस्कार आहेत ना माझ्यावर तसे. दॅट्स ट्रू. बाय द वे, आपल्याला ना आज ऑफिस मधून लवकरात लवकर काम संपवून घरी यायचंय. का? का म्हणजे, अरे बाप्पा येणार आहेत ना घरी आपल्या, तो ते मखर वगैरे विकत आणायची जबाबदारी आईने आपल्या दोघांवर सोपवली आहे. पण मखर बाहेरून विकत का आणायचं? कारण आपण दरवर्षी बाहेरूनच आणतो. मग यावर्षी काहीतरी वेगळं करूयात ना. वेगळं म्हणजे? म्हणजे यावर्षी मखर आपण घरी बनवूयात. आयडिया चांगली आहे, आयडिया मस्त आहे, पण मी इतका क्रिएटिव्ह नाहीये सॅडली. आणि ओमी आणि रियाला या सगळ्यातलं काही जमेल असं मला जेन्युइनली वाटत नाही. आय एम सो सॉरी. बरं, मी जबाबदारी घेते, मी बनवते सगळं. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला फक्त मदत करा. ओके ओके, डन 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 डन. यावर्षी गणपतीसाठी मखर आपल्या घरीच बनेल. ठीक आहे, चालेल. मामाकडे असताना पण मी बनवायचंय ना, म्हणून. चला मग, आपल्याकडे आणखी थोडा वेळ आहेच, तर गणपतीची शॉपिंग करून घेऊयात. काय म्हणता? चला. पण ऑफिसला जायचं. मिसेस जहागीरदार, तुमचा बॉस तुम्हाला सांगतोय आता तुम्ही तुमच्या नवऱ्याबरोबर जाऊन गणपतीसाठी शॉपिंग करायची आणि मग ऑफिसला जायचं. ओके? हा, वाटल्यास गाडीने नका येऊ, तुमच्या त्या पब्लिक ट्रान्सपोर्टने या, काही प्रॉब्लेम नाहीये. पण आत्ता गणपतीसाठी शॉपिंग करायला जा तुमच्या नवऱ्याबरोबर. ओके ओके, चला मग. रिश्वत
पाहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. मधू, हा. हे घे, तुमच्यासाठी मुद्दाम कोरा चहा केलाय, कारण मला माहितीये अख्खी रात्र जाणार आहे तुमचं सगळं ते डेकोरेशन करण्यात. हो ना, किती कॉम्प्लिकेटेड आहे यार. काही कॉम्प्लिकेटेड वगैरे नाहीये. तुला जमत नाहीये ते सांग. तुलाही जमत नाहीच आहे. मी प्रयत्न तरी करतोय, तू तेही करत नाहीये. ताई, तिचा मुलगा ना फक्त पुस्तकी किडा आहे. काही कला म्हणून नाही याच्या अंगात. ती ताई बघ. मामा, तुलाही नाहीच जमत आहे. उगाच मला दोष देऊ नको. मला जमते. नाही जमत आहे. अरे हे सांग याला. अरे आवाज कमी, सुखानी गाणी ऐकू द्या मला. आवाज कमी करा तुमचा. हे बरं ऐकायला आले याला. हा? तू हळू हळू, तू हळू बोल. आम्हाला येते ऐकायला. हा, हळू. वहिनी, तू ऐक गाणी, मी सांगते ह्यांना. हा, काय रे, तुम्ही दोघे असेच भांडत बसला ना तर विसर्जनाच्या दिवशी मखर तयार होईल. आणि सईला हे कळलं तर साई तुम्हाला रागवेल, मग मला नका सांगू. हो ना आई, ताई होती तेव्हा किती बरं होतं. ती सगळी तयारी करायची, आपण फक्त तिला मदत करायचो. किती दिवस ताईवर अवलंबून राहणार आहे. तुझ्या ताईचं लग्न झालंय आता, ती गेली तिच्या सासरी. आता सगळे सण तिकडे साजरे होणार. हो ना, देवांश्रवांबरोबर आता सुखानं संसार करते. इथनं सुटली बिचारी. काय हो, हा, माझ्याबद्दल काही बोलला? नाही नाही नाही, तुझ्याबद्दल काही नाही. माझी कुठे एवढी हिंमत आहे की तू ऐकत असताना तुला मी डिस्टर्ब करीन. माझ्याकडे बघून बोललात की नाही? ओळखलं मी, माझ्याबद्दलच बोललात ते. ऐका, म्हणजे हिच्याकडे बघून बोललं तरी याला प्रॉब्लेम, न बघता बोललं तरी याला प्रॉब्लेम. प्रॉब्लेमॅटिकच आहे. हा, कळलं कळलं, सगळं कळतं मला. कानात घातलं असले ना तरी कळतं. काय रे वरुण, तोंड का पाडून बसलाय? ते सुटत नाहीये ना, म्हणून तोंड पडलं असेल. मी मदत करते तुम्हाला, चला या. करा करा. काय चाललंय? काय नाही. ब्रो, सिरीज बघितलीस का? नाही अरे, कुठली ही? आता नवीन आलेली. अरे सर, सीझन 2 आहे ना याचा. हा, मी सीझन 1 बघितलाय. अच्छा. काय कॉलेज वगैरे बंद आहे का? तर सिरीज बघतोय दिवसभर. सुट्टी. देवांश, मी तुला ऑफिसमधून लवकर यायला सांगितलं होतं.